गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। इथे शिवराची संध्याकाळची पूजा चालू होती, दिवाबत्ती लावत होता तो। तर छान अशी दिवाबत्ती करत होता। मी त्याला नकळतच व्हिडिओ काढून घेतला आणि इकडे भाजी निवडत होते आणि कांद्याची पात पण चिरून ठेवली आणि लगेच लक्षात आलं की आपल्याला देवीला आहे ना वात लावायची, म्हणून कांद्याच्या पातेत पाणी ओतून भिजत ठेवलं। कांद्याची पात कडू होती ना, कांदा जास्त वेळ ठेवला त्यामुळे ओतून ठेवलं। आणि इकडे देवीच्या दर्शनासाठी शिवराज आणि मी गेलो। तुपाचा दिवा अगरबत्ती लावून मनभावे देवीचं दर्शन घेतलं आणि नंतर दुकानाकडे एक चक्कर मारावी म्हणून गडावरती गेले। तर संध्याकाळचं वातावरण एवढं छान होतं की एकदम फ्रेश अशी हवा येते, खूप छान वाटतं। शिवराजला ते खेळायला खूप इकडं भारी वाटतं। नंतर घरी आले एकटीच, शिवराज नाही आला, त्याला खेळायचं होतं त्यामुळं मग घरी आले। लगेच स्वयंपाकाला घेतलं। कांद्याची पात बनवणार होते। छान अशी कांद्याची पात कवळी बाजारात आणली होती। आज आठवडी बाजार होता। गुरुवारचा आठवडी बाजार असतो आमच्या गावी, त्यामुळं भाजीपाला हे सगळं फ्रेशमध्ये भेटतं। तर आज छान अशी कांद्याची पात आणली होती कट करून। मग भाजीला फोडणी देते, त्यात मुगाची डाळ हे टाकून खूप छान लागते। आणि मग कांद्याची पात बनवली आणि लगेच भाकरी बनवायला घेतल्या। छान अशा ज्वारीच्या भाकरी बनवून घेतल्या आणि ज्वारीची भाकरी बनवली की त्याच तव्यामध्ये तेलाची फोडणी टाकून मी तांदूळशाची भाजी बनवणार होते। आम्ही तर याला तांदूळशाच म्हणतो, काही गावी वेगळ्या नावानेही ओळखतात। आहे शेतात येते ना, खायला तर खूप छान लागते, टेस्टी लागते। आम्ही लहान होतो त्यावेळेस ना खूप आवडीने खायचो ही भाजी। मग आज आठवण आली होती बाजारात, तर मग आणली, छान अशी ताजीच मिळाली। 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि तेलाचे लसणाची फोडणी देऊन त्यात टाकली। अगदी छान मऊ होईपर्यंत परतून घेतली आणि नंतर शेंगदाण्याचं कूट, मीठ, तेल वरतून टाकलं आणखीन आणि चटणी टाकून छान अशी परतून घेतली आणि त्यालाही थोडंसं तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं आणि मस्त असं भाजीला तेल सुटलं। आणि नंतर इकडं यायला किती वेळ आहे काय माहिती, वरचं आपलं काम तर घरातलं आवरून घ्यावंच लागते। आणि स्वयंपाक झाला म्हणले की पहिल्यांदा तर लगेच गॅस कट तर शिरावंच लागते, कारण की गॅस स्वच्छ करून ओटा कधी स्वच्छ होईल असंच वाटतं स्वयंपाक झाला की। सगळ्यांनाच वाटतं, मलाच नाही, सगळ्यांनाच वाटतं की कधी गॅस ओटा आणि शेगडी स्वच्छ होईल। आणि लगेच गॅस ओटा शेगडी स्वच्छ करून घेतली मी। आणि हे सकाळी दूध आणलेलं होतं ना, हे दूध तर सकाळी लवकर आवरून गेले होते त्यामुळे दूध तसंच विसरून राहिलं। त्याने आणून दिलं त्या माणसाने आणि त्याने कॉलच नाही केला, त्यामुळे तसंच पिशवी दूध राहून गेलं। आणलं नाही तेवढं दूध खराब होऊन गेलं। चला, गुड नाईट।